स्वतःच्या हिमतीवर जे आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्याला एक करोडो मराठा समाज त्याला साथ देत आहे, अशा मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे आज कोट्यवधी मराठा आहे। आणि त्या सामान्य माणसाला जाणून बुजून हे सत्तेत बसलेले नालायक लोक, सत्तेत बसलेले गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जाणून बुजून त्रास देत आहेत। त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो। एक व्यक्ती जो गोरगरिबांसाठी लढा देतोय, गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढा देतोय, आज जवळपास 4 महिने झाले तो उपाशी तपाशी राहून गोरगरिबांसाठी लढा देतोय, सामान्य माणसासाठी, गरीब मराठा समाजातील गरीब माणसासाठी लढा देतोय। अशा माणसाला त्रास देणारे हे सत्तेत बसलेले लोक यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो। या देवेंद्र फडणवीसला जरांगे पाटलांनी ज्या काय त्यांच्यावर टीका केलेली आहे ती योग्यच केलेली आहे। हा माणूस त्याच लायकीचा आहे, कारण ज्या अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन चालू होतं त्या ठिकाणी या देवेंद्र फडणवीसने आदेश दिला आणि माझ्या माय माऊलीच्या डोक्यावर दगड मारली गेली, त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या, त्यांना मारलं गेलं, रक्तबंबाळ केलं। तेव्हापासून हा लढा अति तीव्र पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे। जर देवेंद्र फडणवीसांनी तो आदेश दिला नसता तर आज मनोज जरांगे पाटील एवढ्या त्वेषानं पेटून उठले नसते। सुरुवातीपासून जो झालेला अन्याय आजपर्यंत जो चालू आहे तो देवेंद्र फडणवीसने केलेला आहे। त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो की असा गृहमंत्री या महाराष्ट्राला लागलेला आहे। आमच्या उद्धव साहेबांनी मध्यंतरी म्हणलं होतं की हा कलंक आहे, कलंक, नागपूरचा कलंक आहे। हे उद्धव साहेबांचं स्टेटमेंट आहे, योग्यच आहे। अहो दिवसा ढवळ्या या महाराष्ट्रामध्ये बलात्कार होतात, खून होतात। त्या नागपूरमध्ये याच महिन्यामध्ये किती खून पडलेले आहेत बघा। पुण्यामध्ये रोज खून होतात, दादागिरी वाढलेली आहे, चोऱ्या वाढलेल्या आहेत। काय करतोय या देशाचा गृहमंत्री आणि महाराष्ट्राचा गृहमंत्री काय करतोय? तिकडे ते अमित शाह काय दिवा लावत नाही, इकडे हा गृहमंत्री काय दिवा लावत नाही। कसं होणार या महाराष्ट्राचं भलं आणि देशाचं भलं? तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात जे काय करत आहेत सामान्य माणसाला काय कळत नाही असं समजता? त्यांच्या विरोधात बदनामी सुरू आहे। एक प्रामाणिक माणूस, बिचारा माणूस, गोरगरीब याच्यामधला कुटुंबातला आलेला माणूस, त्याला तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। हे गृहमंत्री सहित सगळे मंत्री जे मंडळामध्ये बसलेले आहेत ना, मंत्री संत्री, हे सगळे त्या जरांगे पाटलाला येड्यात काढत आहेत आणि तिथून समाजाला येड्यात काढत आहेत, महाराष्ट्रातील जनतेला येड्यात काढत आहेत। फक्त मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध एससी समाज, या सगळ्याला एकमेकात भांडण लावून ठेवण्याचं काम या केवळ आणि केवळ सत्तेत जेव्हा बसलेले आहेत हे लोक, उद्धव साहेबांशी गद्दारी करून जे भारतीय जनता पार्टीवर गेलेत ना, तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये फक्त जातीयवाद वाढलेला आहे। यासाठी ज्यांनी राज्यकर्ते बनलेले आहेत, या महाराष्ट्राचं वाटोळं करण्यासाठी यांनी उद्धव साहेबांशी गद्दारी केलेली आहे। फक्त आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढला पाहिजे, हा एकमेव उद्देश या भारतीय जनता पार्टीचा, या मिंदे सरकारचा, त्यांच्याबरोबर गेलेले कोणते पवार असतील, जे असतील ते असतील, या सगळ्यांचा एकच उद्देश आहे, या महाराष्ट्रामध्ये फक्त दंगली घडल्या पाहिजे, महाराष्ट्र अस्थिर झाला पाहिजे। परंतु महाराष्ट्राच्या विकासाकडे या लोकांचं अजिबात लक्ष नाही। आज प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रातला एकमेकाच्या जातीवर पाहतो एकमेकाला, तुझी जात कोणती, तुझी जात कोणती। अगोदर असं नव्हतं या महाराष्ट्रामध्ये। प्रत्येक व्यक्ती एकमेकाला तू कुठल्या जातीचा, तू कुठल्या जातीचा असं पाहतोय। कुणामुळे? या नालायक राज्यकर्त्यांमुळे। हे नालायक राज्यकर्ते या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढलेला आहे। हा जातीयवाद कुठेतरी संपला पाहिजे। शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये कधी आयुष्यामध्ये जातीयवाद नव्हता। छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं, परंतु या नालायक राज्यकर्त्यांनी शिवरायांचं नाव बदनाम करण्याचं काम केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील असतील आणि अनेक आंदोलक असतील, त्यांना जाणून बुजून त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम या गृहमंत्र्यांनी केलेलं आहे।
मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात त्यांच्याच बरोबर सोबत असलेल्या लोकांना फोडायचं काम, पैसे देऊन पाकिटे देऊन फोडायचं काम या लोकांनी केलेलं आहे। या ठिकाणी कुठल्या प्रामाणिक व्यक्तीवर अन्याय होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही, हे आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे। आज या जरांगे पाटलासारख्या प्रामाणिक माणसाला जर हे सरकार जाणून बुजून वेड्यात काढत असेल, कुठं तर आरक्षणाचं गाजर निवडणुकीच्या तोंडावर देत असेल आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर ते आरक्षण कॅन्सल करत असेल, तर हे महाराष्ट्रातील जनतेला कुठेतरी कळलं पाहिजे तुम्ही कोणाला वेड्यात काढताय। परंतु जरांगे पाटलांच्या जर जीवाला धक्का लागला तर याला सर्वस्वी या महाराष्ट्राचा गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे कोण मंत्रिमंडळात असतील ते असतील, हे सर्व जबाबदार असतील। तुम्हाला जर या महाराष्ट्रातील व्यक्तीला जर न्याय देता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसताय? खाली करा खुर्च्या, तुमच्या अवकात नाही खुर्चीवर बसण्याची। जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये जर दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असाल, जाती जातीमध्ये भांडणे लावायचा प्रयत्न करत असाल, या महाराष्ट्राला न्याय देत नसाल तर तुमच्या अवकातच काय खुर्चीवर बसण्याची। म्हणून या राज्यकर्त्यांना सांगतो, तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे। कुठेतरी जाणून बुजून तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात षडयंत्र रचलेलं आहे। एक प्रामाणिक माणूस जीवाची पर्वा न करता 15-15, 16-16 दिवस उपाशी राहतो, त्या माणसाला तुम्ही ट्रॅप लावून त्याची बदनामी करायला लावताय। तो बावस्कर त्याच्या अवकात आहे का सांगा? त्याला रोज उठून पत्रकार परिषदेमध्ये कोणाचं संरक्षण आहे? तो सदावरती रोज उठतो आणि मराठा समाजाच्या विरोधात, जरांगे पाटील यांच्या विरोधात भुकतो। सत्तेत बसलेला तो छगन भुजबळ तोही बोलतो, अरे आम्हाला जातीवाद करायचं ना। अरे तू मंत्री आहे छगन भुजबळ, तू स्वतः मंत्री आहे, तू या महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला पाहिजे की बाबा सर्व समाजाने शांतता राखली पाहिजे, असं आवाहन केलं पाहिजे तू तर। आणि तू एका विशिष्ट जातीच्या विरोधात बोलतो, तू कसला मंत्री सांग? तू 26 महिने आतमध्ये होता ईडीच्या चौकशीमध्ये, आता घाबरून भारतीय जनता पार्टी बरोबर गेलेला आहे। हे सगळे भारतीय जनता पार्टीने ईडीची भीती दाखवून तुम्हाला सगळ्याला आत घेतलेलं आहे। तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे नाही, घाबरून तुम्ही सगळे पळून गेलात भारतीय जनता पार्टी बरोबर। पण या महाराष्ट्राचा गृहमंत्री आता या महाराष्ट्रात पदावर राहिला ना पाहिजे। या माणसानं जेव्हापासून हा सत्तेत आहे, 2014ला जेव्हापासून तो सत्तेत आला तेव्हापासून या महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त अराजकता माजलेली आहे, केवळ आणि केवळ या व्यक्तीमुळं। जरांगे पाटील ज्या व्यक्तीवर आरोप करतात ना, त्या व्यक्तीमुळेच हा महाराष्ट्र नाचलेला आहे। एक या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून म्हणतो मी, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।